मृत सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्याचं पाहायला मिळालं। मीडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब केलं जातंय, खराब होतंय असंही मुंडे म्हणतात। दुसरीकडे मला राजकारणातून संपवण्याचा डाव होतोय असा आरोप सुद्धा मुंडेंनी केल्याचं पाहायला मिळालं। माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे, मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे। आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाचाही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता। धन्यवाद। हे सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं, आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करतीये आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही, पण एखाद्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्याचा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही। आणि याच सगळ्या प्रकरणावर अन्य नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं। पंकजा मुंडेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि ते बीडच्या देशमुख कुटुंबाला न्याय देतील असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। धनंजय मुंडेंसंदर्भात अजितदादा निर्णय घेतील असं सुद्धा गिरीश महाजन म्हणतात। तर दुसरीकडे बीड प्रकरणातल्या आरोपींचा मुलाहिजा ठेवणार नाही असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं। मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी। आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे। आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख। तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे। मला वाटतं की त्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी आहेत, त्यांचे नेते दादा आहेत, हे सुद्धा निर्णय घेतील। पण खरं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक संघटना असतील, तिथे स्थानिक लोक हे मागणी करतायत, चिडलेले आहेत। पण वस्तुस्थिती काय हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत असं आजही सांगता येणार नाही। बीडची घटना देखील अतिशय दुःखद आहे, अतिशय दुर्दैवी आहे। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आणि मी देखील विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की गुन्हेगार कितीही मोठा असला, कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरी सुद्धा कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत। त्यामुळे हे महायुतीचं सरकार कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही।